लाडक्या बहिणीला मोठी साथ अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके ज्या राष्ट्रवादी गटाकडनं घड्याळ या चिन्ह उभे आहे. आपण पाहत आहात सकाळपासून काढण्यात आलेली ही महापदयात्रेचं भव्य स्वरूप अद्यापर्यंत ही पदयात्रा संपलेली नाही. महिलांचा मोठा उत्साह या ठिकाणी आपण पाहत आहात. अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये सुलभा खोडके यांना हजारो साक्षीदारांच्या उपस्थितीबद्दल स्पष्ट होत आहेत. आणि दुपारपासून काढण्यात आलेली ही महापदयात्रामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा उत्साह याच रॅलीमध्ये दिसून येत आहे. रॅली अद्यापर्यंतही थांबली नाही. बुधवारा परिसरामध्ये ही रॅली पोहोचली आहेत आणि सुलभा खोडके यांच्यावर पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी अक्षवंत करून त्यांचा भव्य असं शुभेच्छांचा वर्षा होत आहे. आणि नक्कीच याच महापदयात्रेमध्ये सुलभा खोडके या महायुतीकडनं अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी गटाच्या अजित पवार गटांच्या पुनच्छ या ठिकाणी सुलभा खोडके रिंगणात उभे आहेत. आणि आज काढलेल्या महापदयात्रेमध्ये महिलांनी लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये साक्षीदार ठरलेल्या आहेत. नक्कीच लाडक्या बहिणींनी पुन्हा सुलभा खोडके यांना पसंत दिलेले आहेत. दुपारपासून काढण्यात आलेली ही महापदयात्रा विजयाकडे नक्कीच वाटचाल करीत आहेत का हे सुद्धा याच साक्षीच्या गर्दीतून स्पष्ट होत आहेत. आणि संपूर्ण भाजपा पदाधिकारी असेल यासोबतच महायुतीच्या गटातील संपूर्ण पदाधिकारी सुलभा खोडके यांच्या विजयाकरिता जवाहर गेट परिसरामध्ये ही महापदयात्रा दाखल झालेली आहे. सराफा बाजार असेल, जवाहर गेट परिसर असेल, या परिसरामध्ये सुद्धा सुलभा खोडके यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. महिला ठिकठिकाणी अक्षवंत करून पुष्पगुच्छ देऊन हार अर्पण करून तर पेढा चारत सुलभा खोडके यांना शुभाशीर्वाद देत आहेत. आणि खरोखरच दुपारपासून काढण्यात आलेली ही प्रचार पदयात्रा ही यशस्वी ठरली हे मात्र नक्कीच. दुपारी काढलेली प्रचार पदयात्रा आता ही कायमच आहे. महिलांचा उत्साह अद्यापही कायमच आहे. दुपारपासून काढण्यात आलेली महापदयात्रा अद्याप संपली नाही. महिलांचा मोठा उत्साह आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आताही आनंद दिसून येत आहे. महिलांसाठी काम करता 1995 पासून महिलांच्या सामाजिक कामाच्या माध्यमातून राजकारणात 2004 मध्ये मी आमदार होती. 2019 मध्ये मी आमदार झाले आणि आता 2024 ची निवडणूक लढत आहे. मला या सगळ्या अमरावती विधानसभा मतदारसंघाचा आणि अमरावती शहराचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे. आणि महिलांच्या सोबत मी नेहमी राहते. महिला छोटे कार्यक्रम असो मोठे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला महिलांचा उत्साह वाढला पाहिजे. महिलांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे. महिला सक्षम झाल्या पाहिजे. महिला शिक्षणामध्ये सक्षम होतात पण आर्थिक सक्षम जोपर्यंत महिला होते तिथे खऱ्या अर्थानं सक्षम होत नाही. हे मी काम करत असल्यामुळे माझ्या महिलांचा मला सपोर्ट आहे. आणि आता त्या लाडकी बहीण योजना आली आणि त्या लाडकी योजने माध्यमातून माहितीच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये मिळत होते. आता डिसेंबर मध्ये 300 रुपये मध्ये त्यांना त्या पैशाची किंमत देतात. खऱ्या महिलांना त्याची मदत होत आहे. काका नमस्कार. 4 नंबरचं बटन टाका. संपूर्ण पदाधिकारी जुटलेले आहे आपल्या विजयाकरिता. आणि खरोखरच
महिला अद्यापर्यंत कायम आहेत, लाडली गेली बहीण खरोखरच आपल्या पाठीशी आहेत, स्पष्ट होतं. 100% महिला माझ्या सोबत पहिल्यापासूनच महिलांसोबत मी नेहमी राहते. महिलांचा आपण पाहत आहात सायंकाळची वेळ आहे, दुपारी काढण्यात आलेली ही सुलभा खोडके यांच्या प्रचाराकरिता लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात महापदयात्रा ठरलेली आहेत. अद्यापही ठिकठिकाणी त्यांचं औक्षवंत करून पुष्पगुच्छ देऊन पेढेचा रूप त्यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे. नक्कीच वारे घडी आई घडी हा घोषणा या घोषणा अद्यापही कायमच आहेत आणि जल्लोष हा अद्यापही संपलेला नाही. लाडक्या बहिणींची किमया सुरूच आहेत. महायुती सरकारने राबवण्यात आलेली लाडक्या बहिणींची साथ सुलभा खोडकेंना दिल्याचं यावेळी जमलेल्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे, हे मात्र नक्कीच. अमरावती विधानसभा मतदारसंघातील महायुती पक्षाचे महायुती गटाकडनं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुलभा खोडके यांच्या प्रचाराकरिता काढण्यात आलेली ही महापदयात्रा अमरावती शहरात नंबर 1 ची ठरल्याचं या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. लाडक्या बहिणींची साथ, लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने जमल्या, हे मात्र नक्की. आणि लाडकी बहीण जादू करणार का, यावरून आता स्पष्ट होत आहेत. मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी हे सुद्धा स्पष्ट होत आहेत की सुलभा खोडके विजयाकडे वाटचाल करीत आहे, अशा सुद्धा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि नक्कीच या महापदयात्रेत सुलभा खोडकेंच्या विजयाकरिता जमलेल्या गर्दींची ही साक्ष विजयाकडे दिसून येत आहेत, हे मात्र नक्कीच. कॅमेरामॅन रोहित खळे सोबत मी अमरावती.